रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझी कृषी मंत्री आणि आमचे सर्वांचे हृदयाचे स्थान आदरणीय पवारसाहेब, श्रीरामजी पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते, बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी 4 फॉर्म घेऊन गेले, परंतु 4 फॉर्म साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे. त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही. आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानचे मोठे जे झालो आहे राजकारणामध्ये, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे. अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले. आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला, करू द्या. परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे. अजून आम्हाला किमान 2 सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि 1-2 सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे. कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे, भरपूरसं ठोकायचं आहे आणि प्रेमाने ठोकू. कारण मला आठवते की एक वेळेस मी आलो होतो साहेब या बदारपट्ट्याच्या सभेमध्ये, बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती. त्या एका सभेमध्ये आपण बोराला नगराध्यक्ष बनलो होतो, आपल्याला माहिती आहे. मी खात्रीने सांगतो साहेब, भुसावळ तालुका असो, जामनेर तालुका असो, जामनेर विधानसभा मतदारसंघ असो, मुक्ताईनगर मतदारसंघ असो, हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन किंवा ते रान करू, रात्रदिवस एक करू आणि 13 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. आणि श्रीराम पाटलाला आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. साहेब श्रीराम पाटलांच्या बाजूने खूप चांगला प्रोत्साहन लोकांचा आहे. त्याचं सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर साहेब 2 विषय आहे महत्वाचे. एक आपल्याला सोडून गेले आणि एक उद्धव साहेबांना सोडून गेले. यांना या जिल्ह्यातली नाही तर महाराष्ट्रातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला. भरपूरशा ठिकाणी करंट बाहेरून दिसत नाहीये साहेब, परंतु अंडरकरंट लय बेकार आहे, खूप जोरात आहे. ते त्या 13 तारखेला समजेल. फक्त माझ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की 13 तारखेला या ठिकाणी भरपूरसे विषय होतील. नेहमीप्रमाणे दबाव आणण्याचे प्रयत्न होतील, दादागिरी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी जे मशीन आहे त्या मशीनकडे लक्ष देण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं राहील. किती बरोबर आहे की नाही त्याला चेक करणे, बाकीच्या गोष्टी करणे आणि विविध गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही सर्व बूथ जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ठेवावे. आणि दादागिरी जर कुठे होत असेल तर दादागिरीचं उत्तर दादागिरीने दिलं जाईल एवढी खात्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी देतो. मग तो कोणी असो, मग जिल्ह्यातलं कोणीही असो, कुठलंही असो, मग जामनेर असो, मुक्ताईनगर असो का अजून कोणी कुठला असो,
त्याची चिंता आम्ही करणार नाही साहेब. आणि आपल्याला माहिती असेल की जनतेसाठी लोकांसाठी आम्ही विविध केसेस अंगावर घेतल्या आहे. त्याच्याकरता आम्ही बाकीच्या गोष्टींची चिंता करत नाही, घाबरणारही नाही. परंतु यावेळेस मला माहिती आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा बदला घ्यायचा आणि तो बदला या 13 तारखेला सर्व आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी. तो भरपूर काही बोलायचं आहे साहेब, पण उशीर झाला आणि आम्हाला आपले विचार ऐकायचे आहे. मी एवढंच खात्रीने सांगेल आपल्याला की आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही, मेहनतीमध्ये कमी पडणार नाही. श्रीराम पाटलाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणचं प्लॅनिंग फक्त व्यवस्थित करा. तुम्हाला काही अडचण आली तर हक्काने सांगा. आम्ही ज्याचं काम करतो आणि साहेबांनी सांगितल्यानंतर ज्याच्याकडे बोट दाखवलं साहेबांनी, आम्ही ते पाहत नाही, त्याला आम्ही रात्रदिवस मदत करून मेहनत करून आमचं कार्य पुरं करू, एवढंच खात्री या ठिकाणी देतो. आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण आजपासून जोमाने कामाला लागायचं आहे आणि पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला पवार साहेबांना दाखवून द्यायचं आहे. जशी आपली जळगावची सुद्धा लोकसभा आपली येणार आहे, तशी रावेरची लोकसभा सुद्धा आपली प्रचंड मताने आली पाहिजे, हे माझी विनंती आपल्याला. कारण समोरच्या खासदाराने 10 वर्षात काही केलेलं नाही, ओनली बाकडे आणि हायमास. ज्याच्यात साहेब 70% नफा आहे तेच काम, बाकी नो चिंता. माझी आपल्याला विनंती आहे, त्या बाकीचं बोलू आपण. साहेबांना बोलणं आहे, साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.